नागपुरात नवीन पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झालेली आहे। ते अजून जॉईन व्हायचे आहे, मात्र कुठेतरी एक वेगळीच चर्चा सुरू झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते। काँग्रेसचे शहराध्यक्ष आपल्यासोबत प्रफुल्ल गुडदे पाटील आहे। भाऊ, विश्वास नांगरे पाटील नागपूरचे कमिशनर म्हणून येत आहे, त्या आधी मात्र एक वेगळी चर्चा काय नेमकं तुमच्या? विश्वास नांगरे पाटलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला, ज्यामध्ये सकल हिंदू संमेलनामध्ये त्यांचं एक भाषण आहे आणि त्या भाषणामध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन करताना दिसून राहिलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांच्या स्थापनेपासून आणि स्वातंत्र्याच्या नंतर त्यांनी संविधानाचा विरोध केला आणि मनुस्मृतीच्या आधारावर ह्या देशाचं व्यवस्था असली पाहिजे अशी धारणा, असं मत त्यावेळेसच्या सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनी आणि लोकांनी म्हटलं होतं। त्यांनी संविधान पण जाळलं। त्यांची जे परिकल्पना आहे देशाची, त्यामध्ये हिंदू राष्ट्र निर्मिती ही त्यांची परिकल्पना आहे, जे संविधानानं नाकारलेलं आहे। आणि त्या विचाराचं वहन जर विश्वास नांगरे पाटील करत असतील तर निश्चितपणानं आमच्या मनामध्ये शंका आहे की ते त्या वैचारिक भूमिकेतून ह्या नागपूर शहरामध्ये कार्य करणार आहेत की संविधानिक जो ढाचा आहे त्याप्रमाणे करणार आहेत। आणि त्यांच्या त्या वक्तव्यामुळे त्यांची विचारधारा स्पष्ट होते आणि अन्य धर्मियांमध्ये, विशेषतः मुस्लिम धर्मियांमध्ये, बौद्ध धर्मियांमध्ये आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये ती एक असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे। त्यामुळे त्यांना ती भूमिका स्पष्ट करावी लागेल। मी त्या डायसवर काही जरी बोलत असलो, त्या प्रसंगानुरूप बोललो, मात्र माझी भूमिका ही संविधानिक आहे आणि संविधानिक ढाच्यामध्येच माझं काम राहील, हा विश्वास नागपूर शहरातील जनतेला देणं अपेक्षित आहे। अन्यथा त्यांच्या ज्या कारवाया राहील त्या प्रिज्युडाईज राहतील, एक पूर्वग्रह दूषित भावनेच्या आधारावरती ते कारवाया करतील आणि पोलीस विभाग हे एक महत्त्वाचा विभाग। कशा प्रकारच्या कारवाया? कुठलेही आता मी सांगितलं की भारतीय जनता पक्षाने तर मला अर्बन नक्सल संबोधलेला आहे आणि अर्बन नक्सल म्हणून मी याआधी पण सांगितलं की ते कदाचित एन्काउंटर करतील, आमचा मुस्लिम धर्मियांचा एन्काउंटर करतील कुठल्या तरी खोट्या कारणानं। त्यामुळे ती असुरक्षितता आणि जी आहे ती सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये आहे। पण ते एक सरकारी अधिकारी आहे, प्रशासकीय पदावर ते येतात आहे, अशा मध्ये अचानकपणे तुमच्या मनामध्ये हे सरकारी अधिकाऱ्यांनी जी एक आचारसंहिता आहे, कोड ऑफ कंडक्ट आहे, त्यांनी कुठल्या डायसवर जावं, कुठल्या डायसवर जाऊ नये। आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा काही सांस्कृतिक मंच नाही आहे, हा राजकीय मंच आहे आणि त्यांचे पॉलिटिकल एक्सटेन्शन आहे। भारतीय जनता पक्ष हा त्यांचा पॉलिटिकल एक्सटेन्शन आहे आणि त्यांचा एक विचार आहे, जो विचार संविधानाला मान्य नाही आहे आणि तिथं ते त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन करणं किंवा त्या विचाराचं वहन करणं, मला असं वाटतं की प्रशासनिक अधिकारी म्हणून त्यांना शोभत नाही। त्यांना जर त्या विचाराला समर्पित जर असेल तर त्यांनी त्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी राष्ट्रीय सेवक संघाचा पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून काम करावं। आमचं काही त्यामध्ये आक्षेप असण्याचं कारण नाही। त्यांना राजकारणामध्ये जायचं असेल तर नोकरी सोडून त्यांनी निवडणुका लढवाव्यात, आमचा काही आक्षेप असू शकत नाही। मात्र आपण प्रशासनिक अधिकारी असताना जर एका विचाराचं वहन करत असाल तर मला असं वाटतं की ते संविधानाला मान्य नाही। पण ते एन्काउंटर्स करतील अशा प्रकारची भीती का निर्माण झाली? त्यांनी केले ना, अनेक लोकांचे फेक एन्काउंटर झालेले आहेत आणि भारतीय जनता पक्षाने मी पदभार स्वीकारल्यानंतर मला अर्बन नक्सल घोषित केलेलं आहे। त्यांचे जे पूर्व अध्यक्ष होते, त्यानं त्यांचं बंटी कुकडे, त्यांनी मला अर्बन नक्सल संबोधलेलं आहे। त्यामुळे यांच्यावर भरोसा काय ठेवायचा? त्यामुळे तुमचं एन्काउंटर होईल अशी भीती निर्माण झाली? कदाचित करतील। नक्कीच हे होते काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडदे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की विश्वास नांगरे पाटील यांनी आपली भूमिका आधी स्पष्ट करावी, अशा प्रकारची एक मागणी जी आहे ती होताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।